रेल्वे सुरू होऊन 2 दशकांचा कालावधी लोटला आहे। त्यानंतर या मार्गावर प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, परंतु त्यानंतरही रेल्वे गाड्यांची संख्या वाढली नाही। परंतु कोकणवासींना लवकरच चांगली बातमी मिळू शकते। अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या दुहेरीकरणास वेग येणार आहे। कोकण रेल्वे कमी खर्चात आणि नैसर्गिक अडचणींवर मात करून दुहेरीकरण करणार आहे। टप्पा दुहेरीकरणाबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल रेल्वे मंडळाला दिला जाणार आहे। दुहेरीकरणानंतर कोकण रेल्वे मार्गावर दुपट्टा रेल्वे गाड्या धावणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहरात शादी.com या विवाह संकेतस्थळावरून एका महिलेची तब्बल 3,16,78,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लग्नाचे आमिष दाखवून ही फसवणूक करणाऱ्या रणजित मुन्नालाल यादव वय वर्ष 27, सिकंदर मुन्ना खान वय वर्ष 21 आणि बबलू रघुवीर यादव वय वर्ष 25 यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा सीमेवरून अटक केली आहे। या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता टळली। लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि रुळांमधील अंतर लक्षात न आल्याने प्रवासी थेट रुळांवर कोसळला, परंतु सुरक्षा जवानांनी इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले। भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरिता 11 ते 14 जून 2025 या कालावधीत येलो अलर्टचा इशारा दिला आहे। या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे। दरम्यान मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली। महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असतानाच राज्याला हादरवून टाकणारा एक विचित्र प्रकार धाराशिवमधील तुळजापूरमध्ये घडला आहे। येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून चक्क एका पोलीस हवालदाराच्या मुलीने स्वतःला संपवलं आहे। पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या मुलीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार, त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल। रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती। या मागणीला रेल्वे प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे। युवकाचे गुप्तांग कापून हत्या केली असून आरोपीने त्याचा मृतदेह अर्धवट जमिनीत पुरला। ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता हत्या करण्यापूर्वी त्याचे गुप्तांग कापल्याचे दिसून आले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मराठवाडा म्हटलं की दुष्काळ आणि अवकाळी संकटांचा डोंगर शेतकऱ्यांसमोर असतो। या संकटावर मात करत धाराशिवच्या परंडा तालुक्यातील अनाळा येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे। शेतकरी गोकुळ हिवरे यांनी हा प्रयोग केला आहे। त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून डाळिंब बागेचे नियोजन केले। पतीने भांडी घासायला सांगितल्यामुळे संतापलेल्या पत्नीने थेट पोलीस ठाण्याचा रस्ता धरला। तिचा आरोप होता की पतीने कामासाठी जबरदस्ती केल्यामुळे ती इंस्टाग्राम तिचे 2 फॉलोअर्स कमी झाले। सोशल मीडियावर सध्या हा प्रकार वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे। मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली। विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की तब्बल 10 ते 15 मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत आणि तेवढा वेळ लोकल जागची हल्ली नाही। डोंबिवली स्थानकात घडलेली ही घटना दरवाजे बंद करण्याच्या फुशारक्या मारणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली।